नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ खास खेकडा प्रेमींसाठी आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी याची रेसिपी सुरू करते. सर्वप्रथम खेकडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद, हिंग, थोडंसं गरम मसाला आणि थोडी धणा पावडर घातलेली आहे. आणि एका भांड्यामध्ये 2 कांदे चिरून ते छान परतून घेतलेले आहेत आणि थोडीशी चवीपुरता आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. तमालपत्र घातलेला आहे आणि एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपले घरगुती तिखट मसाला घातलेला आहे. तर तिखटाचं प्रमाण थोडंसं जास्त घातलेलं आहे, कारण माझ्या घरामध्ये तिखट थोडं जास्त आवडीने खाल्लं जातं. तर हे मसाले जळू नये म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून याच्यामध्ये खेकडे सोडलेले आहेत. आता हे चांगले ढवळून घेऊया, हे सगळा मसाला या खेकड्यांना लावून घेऊया आणि आता हे खेकडे शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये पाणी घालूया आणि त्याला थोडीशी उकळी येऊ द्या. म्हणजे जर आता त्याला उकळी यायला लागलेली आहे, थोडी अजून उकळी आली की त्याच्यामध्ये आपला घरगुती वाटलेला कांदा खोबऱ्याचा भाजून कांदा खोबऱ्याचा मसाला जो आपण तयार करतो त्याचं वाटण ह्याला घातलेलं आहे आणि चवीपुरता मीठ घातलेलं आहे. आता हे शिजण्यासाठी थोडं मीडियम गॅसवर आपण हे असंच ठेवून देऊया. याला जरा चांगलं शिजू द्या. जवळजवळ ऑलमोस्ट ही तयार झालेली आहे रेसिपी आणि आता ही खाण्यासाठी तयार आहे. आता हे खाण्यासाठी मला अर्धा ते पाऊण तास लागणार आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.